पहला ओवर पावर प्ले का ओवर होगा. अजय ठाकूर साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रंगमंचावर यावं आणि जय माता दी ग्रुपतर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक स्लिप आणि एक सिली लेगच्या दिशेने दोन कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर्स तिथे तैनात केले आहेत. अमोल यांनी पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू टाकलाय. लेग ब्रेक टाकलेला चेंडू थोडा स्लोअर होता, चांगलाच वाचला, चांगलाच बघितला तो चेंडू आणि बॅकफुटला जाऊन तो पूल केलाय 2 धावांसाठी. याचबरोबर बॅटीतून आलेली ही पहिली धाव, म्हणजेच एक चेंडू आणि 3 धावा झाल्यात आता शेखर स्मृती या संघाच्या. जय भवानी संघाने आपली आल्याची उपस्थिती इथे दाखवावी, कारण लगेच आपल्याला या पहिल्या इनिंग नंतर आपल्याला टॉस करायचा आहे आणि तुमचे टी शर्ट सुद्धा घेऊन जा. राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत अमोल. स्ट्राईक वरती आहेत बॅकफुटला जाऊन तो कट केलाय. पॉइंट्स आणि कव्हरच्या मधून 2 धावांसाठी धावसंख्या झाली ती 5 धावा. विशाल यांच्या बॅटीतून 4 धावा. खूपच तडाखेबाज अशी जोडी विशाल आणि तुषार यांची. थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये थोडासा चेंज करताना इकडे अमोल राईट आर्म राऊंड द विकेट येतील आता विशालसाठी. थोडासा वळवण्याचा प्रयत्न, पण तो जास्ती काय वळला नाही. पंचांचा वाईटचा इशारा, सुरेख अशी पंचगिरी करतायत इथे आपल्याला लाभलेले आजचे हे 3 पंच. या एका अवांतर धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 5 धावा. आणखीन एक खराब चेंडू, पुन्हा एक वाईड. धावसंख्या झाले 6. डॉट चेंडूने सुरुवात केली होती अमोल यांनी आणि आता थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये थोडीशी गडबड करत लागोपाठ 2 वाईड चेंडू इथे टाकलेत अमोल यांनी. एका अजून अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 6 धावा. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि ही वाईडची हॅट्रिक झालेली आहे अमोल यांच्याकडून. धावसंख्या जाते 7 वरती. जय भवानी या संघाने टी शर्ट्स कलेक्ट करण्यासाठी यायचंय. पुन्हा ओव्हर द विकेट येऊन मारा करण्याचा प्रयत्न करतील अमोल, कारण लागोपाठ 3 वाईड 3 अवांतर धावा दिल्यानंतर थोडेसे नाखुश स्वतःवरती अमोल. पाहूया या उर्वरित आणखीन उरल्या चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत अमोल. राईट टर्म ओव्हर द विकेट. समोर आहेत विशाल. यॉर्कर चेंडू, हेलिकॉप्टर शॉट, जास्ती काय लांब जात नाही. उंची घेतली पण रुंदी नाही चेंडूने आणि चेंडू जाते जितेश हातामध्ये. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट इथे पडतोय तो शेखर स्मृती संघाचा. धन्यवाद डीजे. सुरेख अशी कमबॅक म्हणावं लागेल. लागोपाठ 3 वाईड नंतर अमोल यांनी एक सुरेख असा यॉर्कर डेलिव्हरी टाकला आणि तो मारण्याचा प्रयत्न फसला विशाल यांचा आणि झेल देऊन बसले जितेशच्या हातामध्ये. फक्त एक खेळाडू तो 30 सर्कलच्या बाहेर होता, नेमका त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन आपला विकेट गमावलेला आहे विशाल यांनी. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता जात आहेत विशालची जागा भरण्यासाठी गणेश. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या दिली ती 1 गडी बाद 7 धावा. आणि आता गेल्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता गणेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात, कारण दुसऱ्या षटकामध्ये आता त्यांना संधी मिळते फलंदाजी करण्यासाठी. डाव्या हाताचे फलंदाज. पाहूया मॅन ऑफ द मॅच सारखी कामगिरी पुन्हा या दुसऱ्या मॅच मध्ये होते की नाही.
चेंडू जातोय हवेत, परंतु कंपाऊंडच्या बाहेर जातोय, म्हणजेच 2 धावा मिळतील ते फलंदाजाला. आणि गणेश यांनी आपल्या पहिल्या मॅचचा फॉर्म कायम ठेवत पहिल्या चेंडूवरती 2 धावा बॅकफुटला जाऊन पूल केलाय तो मिड विकेटच्या दिशेमध्ये आणि 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येत झाली 1 गडी बाद 9 धावा. नक्कीच गणेश चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्याचा सामनावीर पुढील चेंडूचा सामना करतोय. फुलटॉस बॉल होता, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसला, बॉडीला लागला, कोणतीही धाव मिळत नाही, अपील झाली पण बरीच बाहेर होता हा बॉल. इथे मात्र जर आपण पाहिलं गणेश सोबत चर्चा केली मागच्या सामन्यामध्ये मालिकावीरचा पुरस्कार देताना, तेव्हा गणेशने म्हटलं की हा पहिली टुर्नामेंट आहे गणेश यांची या स्पर्धेमध्ये आणि कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट आहे. पहिली स्पर्धा खेळतो आणि पहिल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता गणेश. पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं शेखर स्मृती संघाने मजल मारली आतापर्यंत 9 धावांची. चांगली सुरुवात म्हणावी शेखर स्मृती संघाकडून. पहिला हादरा नक्कीच लागला, पहिला झटका विशाल गारगे यांच्या रूपात लागलाय, पण ही चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. आणि यानंतर तुमच्या बेटीस या स्पर्धेनंतर आणखी एक मोठी स्पर्धा तुमच्या बेटीस येणार आहे मित्रांनो, ती म्हणजे VCL विटावा चॅम्पियन्स लीग तुमच्या समोर येणार आहे. 6 संघांमध्ये ती स्पर्धा असेल. प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळण्याची संधी आहे. ऑक्शन बेस ती स्पर्धा तुम्हाला बेटीस येणार आहे. चांगली स्पर्धा ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर विटाव्यामध्ये आता कुठेतरी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. 50,000ची एक स्पर्धा आपण पाहिली फेब्रुवारी महिन्यामध्ये, श्री गजानन स्पोर्ट्स यांच्याकडून भरवण्यात आली होती. त्यानंतर करण मडवी आणि त्यांच्या टीमने एक स्पर्धा बनवली होती आणि ही तिसरी स्पर्धा विटावा गावामध्ये या वर्षी आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, विटावा कोळीवाडा होळी चषक हे फक्त नाव आहे या स्पर्धेचं. याचं जर आपण खरं नाव आपण म्हटलं तर विटाव्याचा वर्ल्ड कप आपण म्हणतो. प्रत्येक संघ विटाव्या गावातून आपले संघ बनवून येतात. 24 संघ तब्बल हा विटाव्याचा वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलण्यासाठी सज्ज. पहिला बॉल भिरकावून दिलेला ऑन साइड क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा 2 धावेसाठी. बाहेरून बॉल आलाय म्हणजे 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. मिहीर गोलंदाजी मार्कवर आलाय दुसरं षटक घेऊन. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. बंटी खारकर यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी झेल पकडला तर बाळू यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता आणि मला वाटतं त्यासाठी पारितोषिक इथे लावलेलं आहे बंटी खारकर यांना. हा चांगला बॉल होता पण पंच इशारा करतायत वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर चाललेला हा बॉल होता. वाईडची जी लाईन आहे तिच्या बाहेर जर आला तर वाईड मिळेल नक्कीच. पंच इशारा करतायत. थोडेसे हताश निराश दिसत आहेत तिथे विकेट किपर, पण पंचांचा इशारा आलाय. जय भवानी संघ कृपया यायचे आपली टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. नाणेफेक केलं जाईल पहिल्या इनिंग नंतर. पुल करण्याचा प्रयत्न केला. खेळाडू वैभव येत आहेत, कोणती चूक करत नाहीये वैभव. विकेटचं पतन, दुसरा झटका शेखर स्मृती संघाला तुषारच्या रूपात लागतोय. मोठा झटका, मोठा मासा गळाला लागला असं म्हणू शकतो आपण निनाद. बिलकुल, कारण तुषार आणि विशाल हे खूपच नावाजलेले फलंदाज आहेत शेखर स्मृती संघाचे आणि दोन्ही फलंदाज पॅलीमध्ये परतायत. दुसरंच षटक अजूनही प्रगतीपथावर आहे आणि अजूनही 2 पूर्ण षटक म्हणजे एकंदरीत अजून अर्धा खेळ बाकी आहे आणि 2 महत्त्वाचे फलंदाज पॅलीमध्ये परतल्यावरती जी स्थिती असेल डगआउटची ती थोडीशी चिंताजनकच असेल. आणि नक्कीच मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही कसली वाट बघतायत. जे फॅन फॉलोवर्स युट्यूबवर कंटिन्यू कमेंट चालू आहे ती एकाच गोष्टीची वाट बघतायत, तो म्हणजे या मॅच नंतर मोस्ट अवेटेड इंटरव्ह्यू. मागच्या वर्षीचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जो ठरला होता, ज्याचा फोटो तुम्ही वॉल ऑफ फेम वर बघू शकता. ऋषिकेश मोकाशी आपल्याला स्क्रीनवर मायक्रोफोनवर दिसतील इंटरव्ह्यू मध्ये आणि ती जी इंटरव्ह्यूची क्लिप असणार आहे ती जवळजवळ जगभरात फेमस होणार आहे. क्रिकेटच्या माध्यमातून ती इंटरव्ह्यू कॅप्चर केली जाईल. होळी चषक इंस्टाग्राम पेजवर जाईल. बघा डॉट बॉल आलाय आणि आणखी एक आताच एक सूचना आली आहे. एक मोठी टुर्नामेंट आली आहे, त्या टुर्नामेंटसाठी ऋषिकेश मोकाशीला जावं लागतंय. त्यामुळे हा जो इंटरव्ह्यू होता तो तुमच्यासाठी अजून थोडासा पोस्टपोन करण्यात आलाय. जी आतुरता आम्हाला लागली होती ती आतुरता आपल्याला आणखीन
ठेवावी लागेल, कारण की रविवारी ठीक दुपारी 2 वाजता इंटरव्ह्यू शेड्यूल केला आहे. ऋषिकेश यांचा होकार आलाय त्या 2 वाजतासाठी इंटरव्ह्यूसाठी. वेळात वेळ काढून त्यांच्याकडून वेळ घेतलाय आम्ही. पुढील बॉल कट केलाय पॉइंट रिजन मध्ये, कव्हर रिजन मध्ये. एक धाव इथे मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मिहीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली निनाद. नक्कीच गोलंदाजी चांगली झाली होती, पण हा जर चेंडू जर क्लीन जर कलेक्ट केला असता आणि जर लगेच फेकला असता कदाचित रनआउट झाला असता, आणखीन एक गडी बाद झाला असता, परंतु तसं काही झालं नाही. आणि एक धाव, चोरटी धाव इथे धावून काढले दोन्ही फलंदाजाने. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 13 धावा. दोन चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 13. 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात मिहीरने आतापर्यंत. आहा चांगला बॉल होता. डावकुरा फलंदाज मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बांधून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. गणेशला फटका खेळून देत नाहीये मिहीर. आणि मिहीरची चर्चा विटावा गावामध्ये होते. जेव्हापासून VPL VKSL सुरुवात झाली आहे, मिहीरला चांगल्या बोलीमध्ये घेतलं जातंय प्रत्येक संघामध्ये. आणि नक्कीच VCL म्हणजे विटावा चॅम्पियन्स लीग मध्ये सुद्धा बोली चांगलीच लागणार आहे. आणि जे कोणी ओनर आहेत त्यांच्या नजरा आहेत गोलंदाजांवर, फलंदाजांवर, ऑलराउंडरवर. जी बिल्कुल, ये तीनों दिन यहाँ पे ओनर जो है अपनी नजर गड़ाए बैठेंगे टीवी स्क्रीन पर या फिर यहाँ पे ग्राउंड में आकर देखें, क्योंकि ऑक्शन में काम आने वाला ये सब उनका तजुर्बा. या चेंडूवर बघूया पंच वळतायत, इशारा करतायत वाईट बॉलचा. एक धाव नक्कीच मिळाली. एका धावेने धावसंख्येत भर होईल. बॉल जर अडकला असता तर सिंगल मिळाली असती तुम्हाला. तेच पंच दर्शवतायत. बॉल प्ले मध्ये होता, ग्राउंड मध्ये आला, तुम्हाला धावून काढायचे आहेत. हे वैशिष्ट्य आहे पर्यायच्या मैदानाचं, म्हणजे स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरीचं. लास्ट बॉल आहे, धावसंख्या झाली आहे 14. मिहिर गेंदबाजी करे, आखिरी मर्तबा हमसे दूर दौड़ेंगे यहाँ पे. बढ़िया गेंद जा रही है बंटी के पास और एक कैच छूटा. 500 रुपए गिर गए हाथ से. 500 रुपये गेली ती वेगळी गोष्ट असेल, पण तुम्ही जर झेल सोडला, अशा फलंदाजा झेल सोडला जो फलंदाज मागच्या सामन्यामध्ये आपल्या बॅटिंगच्या जोरावर सामना जिंकवला, त्याला तुम्ही जीवनदान दिलं. षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 15. डीजे बघा सोहम चेऊलकर यांची कमी कुठेतरी जाणवत असेल विठ्ठल रखुमाई संघाला. बाळू पाटील, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रंगमंचावर यावं. जे मतादी ग्रुपतर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकं, धावसंख्या झाली आहे 15. तिसरं षटक घेऊन येण्यासाठी गोलंदाजाला बोलवलं निलेश यांना तिसऱ्या षटकासाठी. चला थोडं लवकर करा विठ्ठल रखुमाई संघ, तुम्हाला विनंती आहे फिल्डिंगवर या लवकर. प्रशांत, ते जो 2 झेल ज्या सुटल्यात बंटीकडून 2 मॅचमध्ये, आणि ती जी पोझिशन आहे पॉईंटची पोझिशन खूपच महत्त्वपूर्ण पोझिशन आहे. आणि नक्कीच टीमला याचा विचार करावा लागेल की त्या पोझिशनमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक असावा, कारण खूप रॅपिड जातो तिथे चेंडू आणि तिकडचा झेल पकडणं सोपी गोष्ट नसतं. आणि तिकडचा फिल्डर एक चांगला फिल्डर असावा याची समज संघाला असावी असं मला वाटतंय. नक्कीच जे पॉइंटचे खेळाडू आहे, पॉइंट झाला, स्क्वेअर लेग झाला, खूप फास्ट येतो बॉल तिकडे. बॅटला लागल्यावर जोरात येतो. कुठेतरी खेळाडूला चपळ राहावं लागेल तिकडे झेल पकडण्यासाठी. नवीन गोलंदाज निलेश आता गोलंदाजी मार्कवर येतोय. राईट अप ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गणेश त्याच्या समोर असेल. मोठं चॅलेंज असेल निलेशच्या समोर. गणेशला जीवनदान मिळालंय. एक नाही तर तब्बल 2 जीवनदान मिळालेत. फुल टॉस बॉल, इथे संधी आहे, बघूया. विकेट गिवर स्वतः महेश कारकर कोणती चूक करत नाही. मोठा मासा गळायला लागला, मोठी विकेट आली आहे. गणेश बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे.
थँक्यू डीजे. वन साइड हिरो, सध्या वन साइड हिरो तुम्ही बघू शकतात आपल्या स्टेज जवळ व्यासपीठाजवळ वन साइड हिरो म्हणजेच आश्रुषा पेंटू कोळी या स्पर्धेचे सर्वे सर्वा सरसेनापती सरपंच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. भव्य दिव्य टुर्नामेंट तेच म्हणजे जय माता दी ग्रुपचे अध्यक्ष आश्रुषा पेंटू कोळी, आपल्या सर्वांचे लाडके नाना, वन साइड हिरो. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन बॅटर जयेश, ताबडतोड फलंदाज. स्लोवर वन टाकला होता, चांगला पिक केलाय, ऑन साइडला भिर्रा काऊन लावलाय 2 धाब्यांसाठी. धावफलकेत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. धावसंख्या झाली आहे 17 मित्रांनो. 17चा खतरा पाहूया कोणत्या संघावर आहे. चांगली फलंदाजी सुरू आहे सध्या. इथे मात्र जास्त शफल झाले, अपील झाली होती पण ही अपील फेटाळली कारण की ऑफस्टमच्या बराच बाहेर आले होते. शफल होऊन पंच इशारा करता लेग बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले विराट कोहली यांचा जर्सी नंबर म्हणजेच 18 धावा. अठरा धावा झाल्यात. विशाल स्ट्राईकवर पूल केलाय, चांगला पूल आहे, पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, ब्युटीफुल आहे आणि सक्सेसफुल या 2 धावा आहेत. 2 धावेने समीकरण स्कोर बोर्ड आणखीन पुढे सरसावत आहे. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. 20 झाला, 20. येस. जयेश आणि विशाल नक्कीच प्रयत्न असेल त्यांचा धावसंख्या वाढवण्याचा, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि अजूनही बॉल बॉईज, जर तुमच्याकडे बॉल असतील तर कृपया मैदानामध्ये टाकायचे आहेत लवकर. धावसंख्या झाली 20. बॉल झाले त्या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 रन झालेत. जी बिल्कुल, अभी भी 8 गेंदों का खेल यहाँ पे बाकी है इस इनिंग्स में और स्कोर बोर्ड पे स्कोर लग चुका है 20 रन. मतलब ये 8 गेंदों में ज़्यादा से ज़्यादा रन यहाँ पे इकट्ठा करने होंगे शेखर स्मृति टीम को अगर ये मैच जीतना है, क्योंकि बहुत ही अच्छी बैटिंग लाइनअप है यहाँ पे विठ्ठल रखुमाई टीम के पास. नक्की चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मग मागचा जर सामना आपण पाहिला असेल, पहिला सामना या स्पर्धेचा, तर 10 चेंडूमध्ये 3 धावा. तो सामना 2 बॉल 1 वर आला होता. तर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. हा चांगला फटका आहे. जयेशच्या बॅट, विशालच्या बॅट मधून येत आहेत आणखीन 2 धावा. जी बिल्कुल, खराब गेंद थी, फुलटॉस गेंद थी, जहां मन चाहे मार सकते थे, लेकिन स्पॉट जो पिक किया वहां पे डीप मिड विकेट की तरफ 2 रनों के लिए बढ़िया बैटिंग यहाँ पे 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रनों पर. 5 चेंडू झाले, धावफलकावर धावा लागल्यात 22. बॉल बॉयज लेग साइड में या फिर ऑफ साइड में जो भी बॉल बॉयज है, प्लीज जल्द से जल्द गेंद जो है अंदर फेंक दे, क्योंकि बॉल की वजह से मैच यहाँ पे रुका पड़ा है. बॉल द्यायचा आहे प्लीज कमिटी मेंबर्स. लेग साइड में जो बॉल बॉयज है, प्लीज बॉल जल्द से जल्द अंदर फेंकें. बॉल बॉईज, रोडच्या साईडला जे कोणी बॉल बॉईज आहेत त्यांनी कृपया बॉल आतमध्ये फेकायचे. जुने बॉल, जेवढे बॉल असतील सगळे आतमध्ये फेका प्लीज.
इस ओवर की स्कोर लग चुका है 22 रन 3 विकेट के पतन के बाद। नीलेश बॉलिंग क्रीज पर आखिरी मर्तबा दौड़ेंगे हमसे राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए। 22 धावा धावफलकावर लागल्यात। निलेश शेवटचा षटक शेवटचा बॉल घेऊन आपल्यापासून दूर जाताना सामोरं जाईल त्याला विशाल। ब्लॉकहोल मध्ये टाकलेला बॉल होता, चांगला बॉल, निर्धाव चेंडू, षटक संपलंय। 3 षटकांचा खेळ समाप्त। 3 षटकानंतर जर आपण पाहिलं शेखर स्मृती संघाने बनवले आहेत 22 धावा। डीजे बहुत ही बढ़िया ओवर यहाँ पे समाप्त किया है नीलेश ने। सिर्फ 5 रन यहाँ पे खर्च किए थे और 1 विकेट वहां पे उन्हें प्राप्त करने में सफलता मिली थी। आखिरी 6 गेंद अभिशेष इस इनिंग की बहुत ही महत्वपूर्ण 6 ये गेंदें होंगी जो कि जितेश के हाथ में गेंद है। देखते किस तरीके की गेंदबाजी करेंगे अपने टीम के लिए। स्कोरबोर्ड पे स्कोर लग चुका है 3 विकेट के पतन के बाद 22 रन। आखिरी 6 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन इकट्ठा करने की कोशिश होगी यहाँ पे शेखर स्मृति टीम के दोनों बल्लेबाज विशाल और जयेश की। चॉईस बॉल नाही आहे चॉईस बॉल सगळ्या नाहीये. संघाने आणि पंचांनी याची नोंद घ्यावी। बघा जर जुने बॉल पूर्णच संपले असतील तर तुम्हाला नवीन बॉल घेऊन खेळावा लागेल। ऑप्शन नाहीये आपल्याकडे। कमिटी मेंबर बॉल जुना करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आपल्याकडे ऑप्शन नाहीये दादा। बॉल आलाय बघा। ऑफ साइडला जे कोणी बसलेत फुटपाथवर त्यांना मी विनंती करतो मागे कट्ट्यावर येऊन बसा। चला मित्रांनो थोडंसं तुम्ही सुद्धा सहकार्य करा आम्हाला। तुमच्याकडे जर एखादा बॉल आला जर कॅच आली तर खूप प्रॉब्लेम होईल खेळाडूंना बॉल अडवण्यासाठी। प्रशांत पवार प्लीज त्या सगळ्यांना मागे घेऊन जा। भूषण सावंत सचिन सावंत यांचा मुलगा जर कुठे असेल मैदानामध्ये कुठे कोपऱ्यात तर त्यांनी लवकरात लवकर घरी जावं। त्यांच्या घरातले त्यांची वाट पाहत आहेत। धावसंख्या झाली 22। जितेश खारकर या संघाचे सरसेनापती गोलंदाजी मार्कवर। मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक ज्याने पटकावली या स्पर्धेची पहिली हॅट्रिक जितेश खारकरच्या नावावर गोलंदाजी मार्कवर। पहिल्याच बॉलला पाठवलंय 2 धावेसाठी लांब। 2 धावेने या ओव्हरला सुद्धा सुरुवात झाली आहे। जयेशच्या बॅट मधून येत आहेत या दुहेरी धावा। धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली आहे। जी बिल्कुल अपने इरादे स्पष्ट किए इस शॉट से जयेश ने, क्योंकि आखिरी ओवर यहाँ पे बाकी है और बड़ा स्कोर यहाँ पे खड़ा करना है विट्ठल रकुमाई टीम के सामने। और उसका नतीजा पहली गेंद पर बढ़िया शॉट, एक कड़क चाबुक शॉट जिसको कहेंगे, 2 रनों के लिए डीप मिड विकेट के क्षेत्र में 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रनों पर 3 विकेट के पतन के बाद। बॉल जल्द से जल्द फेंकी क्योंकि इस मैच में गेंद रुक के आ रही है बाहर से, जिसकी वजह से मैच में बहुत ही डिले हो रहा है खत्म होने में। जितेश की अगली गेंद दूसरी मर्तबा गावेंट की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे जयेश को। जयेश बहुत ही आक्रामक मूड में दिख रहे हैं। ओहो ऑफ साइडला शफल झाले। रनआउटची संधी डायरेक्ट हिट नाही झाला। डायरेक्ट हिट मिस झाला। रनआउटची संधी इथे सुद्धा होईल। दुसरी धाव होणार नाही। बघा किती जवळ होते। थ्रो लागला नाही, डायरेक्ट हिट झाला नाही, विकी होते तिकडे। 1 धाव इथे मिळेल। धावसंख्या झाली 25। जी बिल्कुल लेग बाइस के रूप में यहाँ पे एक दौड़ मिलेगी, लेकिन खुश होंगे यहाँ पे विट्ठल रकुमाई की टीम क्योंकि बड़ा शॉट मारने से रोका यहाँ पे बल्लेबाज को। नक्कीच
बघा तुम्ही कोणापासून वाचाल, एका साईडला जयेश तर दुसऱ्या साईडला विशाल पारी खेळतायत. दोन्ही बॅटर चांगले आहेत, दोन्ही बॅटर मध्ये क्षमता आहे कधीही षटकार मारण्याची. 2 चेंडू झाले, 4 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या 25. इथे जेल घेण्याची संधी आहे. निशांत याच्याकडून हा जेल सुटतोय. डायरेक्ट हिट लागलाय. पंच दर्शवत आहेत की फलंदाज पोहोचलेत. 3 धावा पूर्ण झाल्यात. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, बढ़िया शॉट था, खराब फील्डिंग, वहां पे कैच का प्रयत्न जरूर किया था लेकिन कैच छूटा, लेकिन थ्रो भी डायरेक्ट हिट किया था, लेकिन तब तक बल्लेबाज पहुंच चुके थे क्रीज में और उसका नतीजा एक अतिरिक्त दौड़ मिल गई. मतलब 3 रन यहाँ पे दौड़ के पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और इस 3 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 28 रन. अभी भी 3 गेंदे आनी शेष. नक्कीच अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे आणि आपल्या या पर्याच्या मैदानामध्ये 3 धावा धावणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि या दोन्ही बॅटर्सने ते करून दाखवलंय. अजून या स्पर्धेमध्ये एकही षटकार आणि एकही चौकार आला नाहीये, पण या तिहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाला. चौथा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, वाईड यॉर्कर, ब्लॉक होल आणि विकेटचं पतन होत आहे रनआउटच्या रूपात. जयेश पाटील बॅक टू डग आउट. ये बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे और ज्यादा दूर गई नहीं गेंद और विकेट पे ही रुकी गेंद और जिसका नतीजा जयेश रनआउट के रूप में आउट होके पैवेलियन लौट रहे हैं और अभी नए बल्लेबाज जो क्रीज पे जा रहे हैं. नए बल्लेबाज अभी क्रीज पे गए हैं सुशांत. स्कोर को गति देने के चक्कर में आगे आकर एक बड़ा हिट लगाने की कोशिश में जयेश ज्यादा कुछ कर नहीं पाए और गेंद जा के रुकी गेंदबाज के हाथ में और उसका नतीजा रनआउट होकर जयेश खुद पैवेलियन में लौट गए और उनकी जगह भरने अभी क्रीज पे जा रहे हैं सुशांत जो कि लेफ्ट हैंड बैट्समैन है, लेकिन अब नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे. स्ट्राइक एंड पे है विशाल. अगली गेंद जितेश की. ब्लॉकर मध्ये टाकला होता जितेशने, चांगला खेळलाय, खोदून काढलाय, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. नक्कीच पण एकदा मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन जर पाहिली आपण तर पोहोचली आहे 29 या धावसंख्येवर. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 5. एक लास्ट बॉल बाकी आहे. 5 चेंडू 29 धावा. चांगला स्कोर आपण पाहू शकतो दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जी बिल्कुल बढ़िया स्कोर तो है, लेकिन लगातार 2 गेंदें यहाँ पे ब्लॉक होल में डाली है जितेश ने, जिसका नतीजा एक गेंद पे रनआउट मिला, दूसरे गेंद पे सिर्फ 1 रन और बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी. एक आखिरी गेंद आनी शेष. यश लायन्स आणि जय भवानी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे या बॉल नंतर. जितेश आखिरी मर्तबा इस इनिंग्स में हमसे दूर दौड़ते हुए. सामने है सुशांत और ये वाइड का इशारा अंपायर का और इस वाइड के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रनों पर. अभी भी एक आखिरी गेंद शेष. अब तक का ये हाई स्कोर है इस टूर्नामेंट का. नक्कीच 30 धावा झाल्यात. पाहूया टार्गेट काय असेल. 37 टार्गेट असेल, 33 टार्गेट असेल की 31 असेल, कळेल या बॉल नंतर. जी मुझे लगता है डॉट अगर नहीं आएगी तो शायद 1 या 2 रन तो जरूर मिलेंगे. बढ़िया शॉट, लेकिन कंपाउंड के बाहर होने की वजह से सिर्फ 2 रन मिलेंगे. अगर ये सीधा होता तो शायद सिक्सर होता, क्योंकि बहुत ही लंबाई, ऊंचाई और यहाँ पे दूर तक गई वो गेंद और इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर और 33 रनों का यहाँ पे टारगेट रखा है नक्कीच विठ्ठल रखुमाई टीम के सामने. लक्ष ठेवले 33 धावांचा विठ्ठल रखुमाई या संघासमोर. कुठेतरी गोलंदाजांनी जास्त धावा खर्च केल्या, पण एक सन्मानजनक स्कोर आपण पाहू शकतो शेखर स्मृती संघाच्या फलंदाजाकडून. आता पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करताय शेखर स्मृती संघ, पाहण्यासारखं असेल.
जय भवानी, थँक्यू डीजे. जय भवानी आणि यश लायन, चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. जय भवानी आणि यश लायन्स दोन्ही संघाचे कॅप्टन. त्याचप्रमाणे हर्षल मोकाशी यांना मी विनंती करतो की कृपया टॉस साठी यायचे. आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. यश लायन आणि जय भवानी दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. हर्षल मोकाची दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका साइडला टॉसच्या कोंबडा तर दुसऱ्या साइडला बकरा. कोण कॉल करतंय? टॉस केला जातोय पुढील सामन्याचं. कोण कॉल करतंय? यश लायन. ओके, बकरा इज अ कॉल. कोंबडा आलेला आहे म्हणजे जय भवानी संघ नाणेफेक जिंकलाय. दादा यायचं इथे. नाणेफेक जिंकलात, काय घेण्याचा निर्णय असेल? बॉलिंग काय स्ट्रॅटेजी आहे फिल्डिंग घेण्यामागे? किती धावा रोखण्याचा प्रयत्न आहे तुमचा? या पिचचं वातावरण बघून तर 25च्या आत रोखावंच लागेल. या आयोजनाबद्दल काय म्हणायचं आहे? दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आयोजित होते. आशुष दारा यांच्या माध्यमातून या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं आहे? चांगली स्पर्धा आहे, जास्त काय बोलत नाही. ओके, ऑल द बेस्ट जय भवानी संघ. त्याचप्रमाणे यश लायन संघाचे कर्णधार जिग्नेश माझ्यासोबत आहे. जिग्नेश, जर तुम्ही नाणेफेक जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंगच करण्याचा निर्णय होता. आता बॅटिंग आली आहे म्हणजे कुठेतरी तुम्ही खुश आहात. नाणेफेक जरी तुमच्या पक्षात नाही आलं. ओके, या स्पर्धेबद्दल काय म्हणायचं आहे जिग्नेश? स्पर्धा दरवर्षीप्रमाणे सुंदरच असते. ओके, ऑल द बेस्ट यश लायन संघ. थोडेसे लाजाळू स्वभावाचे आपले खेळाडू आहेत. कॅमेराला थोडस फिअर आहे. चला सामन्याकडे वळूया. जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष आहे. यश पंच, विठ्ठल रखुमाई संघ आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. शेखर स्मृती या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. विठ्ठल रखुमाई या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. ते शेखर स्मृती संघाला. शेखर स्मृती या संघाने आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये 33 धावा केल्या आणि 34 धावांचं टार्गेट ठेवलंय ते विठ्ठल रखुमाई संघापुढे. आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी विठ्ठल रखुमाईचे 2 तडाखेबाज फलंदाज भावंडांची जोडी म्हणजेच महेश खारकर आणि जितेश खारकर मैदानात उतरतील. 24 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगलीच चुरशीची मॅच आपली इथं पाहायला मिळणार आहे 2 संघांमध्ये. आणि जो कोणी हा सामना जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी पुढे वाटचाल करेल. नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. जो संघ हा सामना जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. एका साईडला विठ्ठल रखुमाई तर दुसऱ्या साईडला शेखर स्मृती. विठ्ठल रखुमाई संघाने नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकून 32 धावांवर रोखलंय शेखर स्मृती संघाला. आणि शेखर स्मृती संघ आता 33 धावांचा आव्हान अडवायला सज्ज झाली आहे. 32 धावा बनवल्या. 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी, सफल जोडी, यादगार जोडी, ही भावांची जोडी, खारकर बंधूंची जोडी, महेश खारकर आणि जितेश खारकर मैदानामध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुदीप गोलंदाजी मार्कवर येतोय शेखर स्मृती संघाकडून. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. 33 धावांचा पाठलाग सुरू झालाय. चला टाळ्या वाजून दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. थ्रो खराब आला पण बॅकअप चांगलं होतं.
एक धाव मिळाली. एका धावेने श्री गणेशा झालाय विठ्ठल रखुमाई संघाचा. एक धाव. जी बिल्कुल 24 गेंदों में 33 रनों का यहाँ पे पीछा करते हुए विक्टर रखुमाई टीम उतरी है. पहली गेंद पर एक डेंजरस शॉट खेला था जिससे विकेट जा सकता था, लेकिन नुकसान नहीं, सिर्फ एक रन से यहाँ पे संतुष्ट होना पड़ेगा महेश को. अगली गेंद विकेटचं पतन. दांडी गुल झाली आहे. जितेश बॅक टू डग आउट. पहिला झटका. धन्यवाद डीजे. बहुत ही खराब शॉट सिलेक्शन ने यहाँ पे किया था जितेश ने, क्योंकि मिडिल एंड ऑफ स्टंप के लाइन में गेंद टप्पा खाई थी और आसानी से ये कवर्स की तरफ या फिर लॉन्ग ऑन की तरफ खेल सकते थे, लेकिन क्रॉस बैटेड शॉट खेलने के चक्कर में गेंद निकल चुकी और क्लीन बोल्ड होके पवेल में रोट रहे जितेश. नक्कीच कुठेतरी ट्रेडमार्क शॉटला ओळखला जायचा जितेश. कव्हरच्या वरून खेळायचा, ऑन द राईज इनसाइड आउट खेळायचा. कुठेतरी तो शॉट जितेशच्या बॅटमधून फारसा बघायला मिळत नाहीये बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं. आता मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडचा बॉल बीट झाले आणि क्लीन बोल्ड झाले बॅटर. आता नवीन फलंदाज अमोल त्रिकांडे म्हणजे जॉन टी मैदानामध्ये येतोय बॅटिंगसाठी. 2 चेंडू झाले. धावफलकावर धाव लागली आहे 1. ब्लॉकर मध्ये टाकला होता. इथेही कोणतीही धाव मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. बढ़िया गेंदबाजी यहाँ पे करते हुए गेंदबाज अच्छी लाइन एंड लेंथ, अच्छी ले में दिख रहे हैं गेंदबाज. बल्लेबाज को कोई भी हाथ खोलने का मौका नहीं दे रहे हैं, जबकि पावर प्ले का ओवर यहाँ पे प्रगति पथ पे है. सिर्फ एक खिलाड़ी 38 सर्कल के बाहर और गेंद ज्यादा दूर नहीं जा रही है, क्रीज पे रुक रही है. एक विकेट भी मिल चुका है गेंदबाज को. बढ़िया गेंदबाजी. अगली गेंद लेके जा रहे हैं. पुढील बॉल कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग तिकडे झाली. नकार दिला. चांगला कॉल म्हणू शकतो अमोल याच्याकडून. बढ़िया कॉल. अगर दौड़ पड़ते तो शायद रनआउट हो सकता था, लेकिन सही समय रहते हुए वहां पे नॉन स्ट्राइक एंड पे महेश खड़े उनको वापस भेजा अमोल ने और डॉट गेंद आती हुई. बढ़िया गेंदबाजी, बढ़िया फील्डिंग वहां पे. 2 बॉल्स टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. एकच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या मिडलला लागला नाही. रनआउटची संधी इथे सुद्धा झाली होती. थ्रो थोडासा लेझी आला. एक धाव इथे मिळाली. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. 33 धावांचा पाठलाग सुरू आहे. 5 मध्ये 2 बनल्यात म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 19 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. इस ओवर की आखिरी गेंद. ऑफ साइडला ढकलण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली. आउटसाइड एज लागला होता. एक धाव इथे नव्हती. जी बिल्कुल स्लिप वहां पे तैनात था, लेकिन थोड़ा सा दूर वहां पे खड़े थे फील्डर और उसका नतीजा विकेट कीपर और स्लिप के बीच में से गेंद निकलती हुई और एक आसान सा कैच हो सकता था अगर थोड़ा सा नजदीक होते तो, लेकिन उसका नतीजा बल्लेबाज को 1 रन यहाँ पे मिल चुका है और इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 1 विकेट के पतन के बाद 3 रन. डीजे मॅच लवकरात लवकर सुरू करा. जास्ती डिस्कशन करू नका, कारण आजचा पहिला दिवस उद्घाटन आपलं ज्याप्रमाणे झालं त्याप्रमाणे आपल्याला उर्वरित दिवसाच्या जो वेळ आपला उरला आहे त्यामध्ये आपल्या सर्व मॅचेस खेळायचे आहेत. आपल्याला दिवसाच्या उजेडातच पूर्ण मॅचेस खेळायचे आहेत. आपल्याला लाईट्स, फ्लड लाईटचा उपयोग न घेता आपल्याला आजच्या दिवसाच्या मॅच संपवायच्या आहेत. त्याची सर्व टीमची नोंद घ्यावी. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन देवीदास कोळी गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी देवीदास सज्ज झालाय.
पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 2 धावा आल्या, म्हणजे आता समीकरण डिफिकल्ट होत चाललंय. 18 मध्ये 31 धावांची गरज आहे, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 15 बॉल, हे येणाऱ्या 18 बॉल मधील 15 बॉल ग्राउंडच्या बाहेर फेकायचे आहेत. कुठेतरी विचार करावा लागेल बॅटर्सना कशा पद्धतीने ते फटके खेळता येईल. स्ट्राईक एंडवर अमोल, पहिला बॉल स्टंपच्या समोर आले का, पंच इशारा करताय लेग स्टंपच्या बाहेर चाललाय हा बॉल. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या ओव्हरला. थोडेसे आताच निराश दिसत आहेत गोलंदाज. आपल्याकडे DRS नाहीये, तुम्हाला परत यावं लागेल बॉलिंग मार्कवर. जी बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे देवा की. पहली गेंद यहाँ पे लेग स्टंप पर टप्पा खा के अंदर की तरफ आ रही थी, लेकिन अंपायर ने इशारा किया कि और लेग साइड में जा रही थी और इसका नतीजा नॉट आउट करार दिया गया. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, समोरच्या दिशेमध्ये तुषार आहे, विकेटचं पतन. झटका लागतोय, अमोल होतोय बाद. दुसरा झटका विठ्ठल रखुमाई संघाला. चेंडूने उंची तर घेतली, परंतु रुंदी काही जास्ती घेता आली नाही त्या चेंडूला, आणि त्याचा परिणाम म्हणजे की चेंडू सीमारेखेच्या जवळ जाऊन फिल्डरच्या हातामध्ये कॅच बाद होऊन परत आहेत अमोल. आणि याचबरोबर रनचेसमध्ये आणखीन एक मोठा झटका बसतोय, तो विठ्ठल रखुमाई संघाला अमोलच्या रूपाने. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल इथे देवीदास यांची. आपल्या दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद करलेला अमोल यांना एक मोठा विकेट इथे मिळाला त्या गोलंदाजाला. आणि आक्रमक शैलीमध्ये फलंदाज उतरून स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात देवीदास यांना, आणि अगोदरच बघितलं की स्टेप आउट करतात फलंदाज. थोडासा मागे ठेवला चेंडू आणि टप्पा खाऊन थोडासा ऑफच्या दिशेने वळला, निर्धावाचा चेंडू काढलाय. नक्कीच दिना फिरकी गोलंदाज आहे हा फिरकीच्या जोरावर सगळ्या फलंदाजाला नाचवतोय. बघा टप्पा पडल्यानंतर काय लेग ब्रेक होतोय. हा चेंडू जास्त हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. काय सोपा झेल बनवला, विकेटचं पतन. आणखीन एक झटका विठ्ठल रखुमाई संघाला. आता होणारा फलंदाज आहे मिहिर, बाद होतोय. आणि चांगली अशी गोलंदाजी करतायत देवा आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, एकही धाव न देता 2 महत्वपूर्ण खेळाडू बाद करण्यात यश मिळालंय. म्हणजे अमोल आणि मिहिर हे 2 मोठे फलंदाज आपल्यामध्ये परत दाखवलेत ते देवा यांनी. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय मिहिरची जागा भरून काढण्यासाठी विकी. सामना कुठेतरी अडकडतोय विठ्ठल रखुमाई संघासाठी. पहिला सामना चांगल्या पद्धतीने ऑल आउट केला समोरच्या संघाला, गजवक्र संघाला. त्यानंतर प्री क्वार्टर फायनल मध्ये आले शेखर स्मृती संघ. पहिला सामना अडचणीतून आले, स्वतःला सावरलं, पण या सामन्यामध्ये पलटवार केला, कोणत्याही पद्धतीची चूक केली नाही या मॅच मध्ये. देवीदास चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूवर आतापर्यंत 2 गडी बाद केले, आणि चांगली गोष्ट म्हणजे एकही धाव खर्च केली नाहीये. धाव फलकावर धावा फक्त 2 लागल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक दुसरं. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. विकी आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. 5वा बॉल देवीदास यांचा. आहा, या बॉलवर चांगला पाठवलाय. 2 धावेसाठी ऑन साइड मध्ये शफल झाले, जागा बनवली आपल्यासाठी, चांगला पुल केला. 2 धावा इथे मिळाल्या. 2 धावेने धावफलक 4 वर जाऊन पोहोचलंय. जर इक्वेशन पाहिलं तर अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 13 बॉलमध्ये. 13 चेंडू 29 धावा. जी बिल्कुल, अब बड़े शॉट यहाँ पे खेलने होंगे बल्लेबाज को, क्योंकि जिस तरीके का टारगेट यहाँ पे खड़ा किया है शेखर स्मृति टीम ने, बहुत ही बड़ा टारगेट, और गेंदबाजी भी अच्छी हुई है पहले ओवर में, और अब इस ओवर में सिर्फ 2 रन खर्च किए हैं देवा ने, और बड़े 2 बल्लेबाज को पैलिन का रास्ता दिखाया है. आखिरी मर्तबा आखिरी गेंद इस ओवर की. जोरदार अपील फिर से, लेकिन मुझे लगता है कि अंपायर पर इसका कोई नतीजा नहीं. पंचाचा इशारा वाईड येतोय. वाईड +1 या 2 एक्स्ट्रा धावांमध्ये वर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. 29 बनवायच्या होत्या, आता 27 बनवायच्या येणाऱ्या 13 बॉलमध्ये. 13 चेंडू 27.
ब्लॉक होल मध्ये टाकला होता. पंच दर्शवतायत पिच लेग साइड ला झालाय. ओ षटक संपलंय. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 27 धावेंची गरज आहे. 12 बॉल 27 रन. पुढील दोन्ही संघ सज्ज राहायचंय. जय भवानी आणि यश लायन या मॅच नंतर लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. त्याचप्रमाणे मायक्रोफोनवर निनाद माझ्यासोबत जोडलेत आणि ऋषिकेश मोकाशी सुद्धा माझ्यासोबत मायक्रोफोनवर जोडलेत पुढील मॅचचं. डीजे अगली ओवर लेके आ रहे हैं विशाल. जिग्नेश जिथे कुठे असतील जरा स्टेज जवळ या. जिग्नेश बढ़िया गेंद मिडिल स्टंप पे टप्पा खा के ऑफ की तरफ घूमी और पुल शॉट के चक्कर में गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं. डॉट गेंद आता हुआ. यश लायन संघाचे कर्णधार जिग्नेश स्टेजवर या जरा. विशाल यांचा पुढील चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना विकी यांना पुन्हा एकदा टप्पा खाऊन आतल्या दिशेने वळला. बॅकफुटला जाऊन क्रीजचा उपयोग करून स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेकडे 2 धावांसाठी तो विरकावून काढलाय. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8 धावा. 3 गडी बाद 8 धावा. बॉल बॉईज कृपया बॉल आतमध्ये टाका या ओव्हर नंतर जेवढे बॉल बाहेर असतील. और इस टूर्नामेंट का पहला 6 आता हुआ विकी के बैट से. यांच्याकडून आणि विकी हे फलंदाज म्हणून खूपच यांची सुधारणा केली आपल्या फलंदाजीमध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये. चांगलीच प्रॅक्टिस करून त्याचा नतीजा आपण आता पाहतोय. एक उत्तुंग षटकार इथं खेचलाय त्या विकी यांनी लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. धावसंख्या झाली ती 14 धावा. 3 गडी बाद 14 धावा. अजूनही या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक म्हणजे एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ इथं शिल्लक आहे. विशाल यांचा पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन तो पुल केला स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेकडे. दुसरा धावायचा प्रयत्न आणि 2 धाव धावून इथं पूर्ण केले. 1 धाव पूर्ण झाली होती आणि दुसरी धाव चोरटी धाव खूपच सुरेख पद्धतीने धावून विकी यांनी धावून पूर्ण केली. 2 धावेन धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 16 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी विठ्ठल रखुमाई संघाला. आणि विकी स्ट्राईक एंडवरती आहेत. 12 धावांची खेळी करत अजूनही क्रीजवरती दटून आहेत आणि त्याच्यामध्ये 1 षटकार याचा समावेश आहे. विशाल यांचा पुढील चेंडू खूपच खराब असा चेंडू. षटकार खाल्ल्यानंतर थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये थोडंसं चुकत आहे तिकडे विशाल. त्याचा
परिणाम म्हणजे वाईड धाव येते. या एका वाईट धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 17 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आठ चेंडूमध्ये 16 धावांची गरज. म्हणजे जर समीकरण आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा इथे फटकाव्या लागतील फलंदाजांना. विशाल यांचा पुढील चेंडू, जोरदार अपील आणि यावेळेस स्टंपच्या समोर सापडले आणि LBW लेग बिफोर द विकेट चा विकेट इथं मिळत आहे विशाल यांना. आणि विकी यांची खूपच सुरेख अशी फलंदाजी समाप्तीत काढली ते विशाल यांनी. डीजे नवीन फलंदाज क्रिसवरती जातोय विकीची जागा भरून काढण्यासाठी चिन्मय. आणि आता जो फलंदाज चिन्मय जो उतरलाय फलंदाजीसाठी, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच थोडी दुखापत झाली त्याच्या डोळ्याला आणि 12 टाके त्याच्या डोळ्याचे इथे आल्या असूनही आता आपल्या संघासाठी उतरलेत. तर बॅट घेऊन पाहूया कशा प्रकारची कामगिरी करते चिन्मय. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील विशाल यांचा. विशाल यांनी 11 धावा देत एक गडी बाद करण्यात यश त्यांना मिळालं. एक षटकार त्यांनी खाल्ला या षटकामध्ये. चिन्मय आणण्याच्या प्रयत्नात चिन्मय, चेंडू का जास्ती लांब जात नाही आणि सुशांत यांनी लॉंग ऑफच्या दिशेतून धावून तो झेल पूर्ण केलाय आणि आणखीन एक झटका दिलाय तो विठ्ठल रखुमाई संघाच्या चेसमध्ये. डीजे की नाही यश. अक्षय शेवटचं षटक घेऊन येत आहेत तुषार. 6 चेंडू 16 धावा. महेश ओपनिंगला आले होते आणि फक्त 3 चेंडूचा खेळ त्याने केल्या गेल्या 3 षटकामध्ये आणि फक्त एकच धाव त्यांनी केली आहे. पाहूया आता 6 चेंडू त्यांच्या समोर आहेत. चांगलं व्हेरिएशन केले तुषार यांनी आपल्या चेंडूमध्ये. निर्धावाचा चेंडू 5 चेंडू 16 धावा. आता मोठे फटके अनिवार्य. चांगलीच गोलंदाजी करतात इथे तुषार. खूपच चांगली समज ठेवतात खेळाची, कारण त्यांना माहिती आहे की फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जाणार आणि तशा प्रकारची लाईन आणि लेंथ लांब ठेवतायत फलंदाजापासून तुषार. फक्त जास्ती काय करू शकले नाही फलंदाज महेश. फक्त एकच धाव आणि आता क्रीसवरती आहेत अक्षय. 4-15. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागून जातोय किपरच्या हातामध्ये विशालकडे.
देवाकडे क्षमा असावी. आणि झेल पूर्ण झाला. अक्षय पॅव्हलिनच्या दिशेने परतायत. अनिकेत खारकर यांच्याकडनं पारितोषिक आले. जर हा सामना जिंकवता तिकडनं तर 5,000चं पारितोषिक दिलं जाईल विठ्ठल रखुमाई संघाला. चांगला चेंडू तुषार यांचा. मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल निशांत यांना. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. अक्षय यांचा प्रयत्न जास्ती काही लांब जात नाही, फक्त 2 धावांसाठी. आणि याचबरोबर जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे तो शेखर स्मृती या संघाने. फक्त 1 चेंडू शिल्लक या षटकातील आणि जिंकण्यासाठी गरज आहे 12 धावांची. आणि याचबरोबर चेंडू जातोय हवेत. झेल पूर्ण होते. आणखीन एक गडी बाद. याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे तो शेखर स्मृती या संघाने. हॅलो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय चार धावा देऊन 2 विकेट घेणारा शेखर स्मृती या संघाचा देवीदास. हरेश मोकाशी नाना यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचं प्राइज देण्यात येईल.